तुमचा टांगा पलटी करून घोडे बेपत्ता करून टाकेन। मंत्री गणेश नाईकांनी शिंदेंच्या शिवसेनेवर पुन्हा एकदा निशाणा साधलाय। ज्या शाळेमध्ये तुम्ही शिकलात त्या शाळेचा मी प्रिन्सिपल होतो असंही नाईकांनी म्हटलेलं आहे। गणेश नाईक यांनी पुन्हा एकदा शिंदेंच्या शिवसेनेवर हा निशाणा साधलेला आहे। तुमचा टांगा पलटी करून घोडे बेपत्ता करून टाकेन असं त्यांनी म्हटलंय। तुझ्या मुलाचा कल्याण लोकसभा मतदारसंघ, त्यामधला एक कल्याण ग्रामीण मतदारसंघ, त्याच्यातली 14 गावं ती खरी म्हणजे मीच ठराव करून नवी मुंबईत समाविष्ट करायला सांगितली, पण अटी शर्ती आहेत। अरे तुझ्या अगोदर 3 वेळा पालकमंत्री या जिल्ह्याचा मी होतो, विधानसभेचा आमदार होतो, मंत्रालयात बैठक घेतली, एकात फरमान काढलं आणि 14 गावं म्हणजे आम्हाला हलक्यात धरलं नाही। मी चॅलेंज देऊन सांगतो, गणेश नाईक तुझा टांगा पलटी करेल, घोडे फरार नाही घोडे बेपत्ता करून टाकले। आणि चॅलेंज ओपन देतो। काही कार्यकर्ते कुणी अपशब्द वापरलेत, अपशब्द कोणी? तुम्ही ज्यावेळेला आमचं टांगा पलटी करायची भाषा करता, तुम्ही आम्हाला चोराच्या नजरेत ठेवता, मग तुम्ही काय साव आहेत का? वेल पडली तर गणेश नाईक तुम्ही कसे चोर आहात ना हे सिद्ध करेल। वरिष्ठांनी यावर लक्ष देऊन विचार केला पाहिजे। लोकांमध्ये चुकीचा मेसेज जातोय। गणेश नाईक यांच्या टीकेला श्रीकांत शिंदेंचं हे विधान। एकनाथ शिंदे कधी कुणावर टीका करत नाहीत, त्यांचं लक्ष केवळ कामावर असतं। शिंदेंना टीका करून त्यांना डिस्टर्ब करण्याचं काम सुरू आहे। गणेश नाईक ईडीचे ऑफिसर आहेत का असा प्रश्न श्रीकांत शिंदेंनी उपस्थित केलाय। हे जरा वरिष्ठांनी याच्यावरती लक्ष देऊन याच्यावरती विचार करणं गरजेचं आहे की कशा प्रकारे जे आहे महायुतीमध्ये या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या होत असतात आणि लोकांमध्ये मेसेज जो आहे हा चुकीचा जातो। शिंदे साहेबांना त्यांच्यावरती टीका करणं आणि अपेक्षित करणं, शिंदे साहेब काहीतरी बोलते, शिंदे साहेबांनी अजूनपर्यंत विरोधकांवरती टीका केली नाही आणि काही लोकांचं जे आहे थोडंसं वयाच्या हिशोबाने प्रॉब्लेम होत असतो। तर मला वाटतं टीका टिप्पणी करून डिस्टर्ब करणं शिंदे साहेबांना हे कोणालाच जमलं नाही, तर तुम्हाला पण जमणार नाही। शिंदे साहेब नेहमी जे आहे हे कामावरती लक्ष देऊन फोकस देऊन काम करत असतात। तेव्हा ईडीचा ऑफिसर आहे, मला देखील जे आहे हे कोणावरती बोलून जे आहे हा स्वतःचा टाइम वेस्ट जो आहे हा करायचा भानगडीत पडायचा नाहीये। तर खासदार नरेश म्हस्के, मंत्री गणेश नाईक यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप बघायला मिळत आहेत। हरामाचा पैसा कुणी कमावला नवी मुंबईच्या जनतेला हे माहिती असल्याचं नरेश म्हस्केंनी म्हटलंय। गणेश नाईक यांच्यामुळे नवी मुंबईची वाईट परिस्थिती उद्भवल्याचं सुद्धा म्हस्के यांनी म्हटलेलं आहे। खासदार नरेश म्हस्केंनी माझ्यावर भूखंड लाटल्याचा आरोप केला। यावर गणेश नाईकांचं उत्तर, माझ्या नावे 1 इंच जरी जागा निघाली तर कारवाई करा असंही नाईक म्हणतायत। कोणी हरामाचा पैसा लुटला, कोणी आपले बगल बच्चे वाढवले, या क्वाऱ्या कोणाच्या क्वाऱ्या आहेत की नवी मुंबईचं प्रदूषण बिघडवत आहेत? त्यांच्यात हिंमत आहे क्वाऱ्या बंद करा बोलण्याची? हे नवी मुंबईचं जे काय वातावरण बिघडलेलं आहे त्याला क्वाऱ्या कारणीभूत नाही आहेत? काय परिस्थिती आहे MIDC मध्ये? आहेत का STP प्लांट? नवी मुंबई एखादं चांगलं हॉस्पिटल आहे का जे स्वतःच्या मालकीचं आहे, जे शासन चालवतंय? अजिबात नाही। हरामाचा पैसा कोणी कमवलाय, कोणी या सगळ्या गोष्टी केल्यात हे नवी मुंबईतील जनतेला माहिती आहे, नाही तर नवी मुंबईची एवढी वाईट परिस्थिती नसती। आज म्हणणे नरेश म्हस्केला पुराव्यासहित एखादं गणेश नाईकने कुठला भूखंड फोटो सहित द्या, तो लगेच सरेंडर करतो। आणि गणेश नाईकांनी अशा भिकाऱ्यांसारखं वागण्याची कधी गरज निर्माण झालेली नाही। आमच्या ज्या काही जागा आहेत त्या ऑथोराईज आहेत, ते मला व्हाईट हाऊस, क्रिस्टल हाऊस, हे ऑथॉन्टिक पैसे MIDCला देऊन आम्ही घेतलेले भूखंड आहे।